पुढची बातमी। नाशिक आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्यानं भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। त्यामुळे घबराटीचं वातावरण आहे। सोमवारी रात्रीच्या सुमारास या भागामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले। त्यामुळे स्थानिकांची एकच धावपळ उडाली। सततच्या या भूकंपाच्या धक्क्यांनी शास्त्रीय कारणं नेमकी काय आहेत आणि स्थानिक प्रशासनानं त्यावर काय पावलं उचलली आहेत पाहूयात। पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सलग दोन सौम्य धक्के जाणवले। अवघ्या एका तासाच्या अंतरानं हे दोन्ही धक्के बसले आहेत। यापैकी पहिला धक्का 3.2 रिश्टर स्केल तर दुसरा धक्का 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता। तर दुसरीकडे नाशिकच्या दिंडोरी, कळवण आणि सुरगाणा तालुक्यातही काही गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत। पालघर आणि नाशिकमधल्या भूकंपाचे हे धक्के जरी सौम्य असले तरी दोन्ही जिल्ह्यातल्या काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा दिंडोरीच्या भनवड गावात होता। गोळी घेतली, झोपलो आणि बस थोड्या वेळाने तसा धक्का बसला तर उलट मला जास्त या झाला त्या धक्क्यामुळं। मग या पोरीला झालं, या पोरा घेऊन पळू का मी पळू असं झालं। काय काय झालं तुला? तुझी काय भांडे पडले आणि ही जमीन थरारली, सगळा घर हालायचा। लई बिकटीची परिस्थिती होती। पूर्ण मांडणीवरले भांडे खाली पडले। इथं आम्ही झोपेल होतो, हे दोन लहान पोरं होती। असं पूर्ण घर हालायचं, भीतीला तडा गेला। पण या दोन्ही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसण्याची ही पहिलीच घटना नाहीये। गेल्या महिन्याभरापासून या भागात भूकंपाचे जवळपास 45 सौम्य धक्के बसले आहेत। भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर या भागातल्या जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अशा धोकादायक इमारतींना रेड मार्क जारी केलाय। आता पुन्हा एकदा या रेड मार्क जारी केलेल्या इमारतींच्या फेर सर्वेक्षणाचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत। तसंच या भूगर्भीय हालचालींमुळे सलग काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत राहू शकतात। त्यामुळे वारंवार धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। त्याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे हार्ड रॉक बेसॉल्ट सर म्हणजे खाली आहे, त्याच्यावर सिल्टच्या डेपॉझिशन आहे। पाऊस पडला असल्यामुळे ते मडमधून जो सिल्ट असतो त्याच्यामधून ते हार्ड रॉकपर्यंत पाणी जातो आणि हार्ड रॉकमध्ये सबसर्फेस फ्लो म्हणजे जमिनीच्या खाली पाणी वाहताना आपल्याला दिसतो। त्याच्यावर अगर भूकंप झाला तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिस्प्लेसमेंट होण्याची शक्यता असते आणि ते 2-3 ठिकाणी आपल्याला दिसून आलं, परंतु धोकादायक परिस्थिती कुठे झालेला नाही आहे हे आपला प्राथमिक अंदाज आहे। त्या ठिकाणी GSI आणि आपले विभिन्न विभाग जो तांत्रिक विभाग आहे त्याची तपासणी करत आहे। मी स्पष्ट सूचना दिली आहे, शासनाकडून पण स्पष्ट सूचना प्राप्त आहे की यदि कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती यदि निर्माण झालेली असेल तो कुठल्याही म्हणजे 100% खबरदारी घेण्यात यावं। या सततच्या भूकंपाची कारण मीमांसा केली असता हिमालय पर्वताखाली होत असलेल्या भूगर्भीय हालचालींमुळे हे परिणाम जाणवत असल्याचं भूगर्भ तज्ज्ञांचं मत आहे। भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या हिमालयाच्या खाली भूगर्भात भारतीय टेक्टॉनिक प्लेट उत्तरेकडे सरकते आहे। या प्लेटचं युरेशियन प्लेटशी सतत घर्षण होत आहे। भूगर्भातल्या या हालचालींचा ताण शेकडो किलोमीटर दूर असलेल्या दख्खनचं पठार आणि नाशिक तसंच पालघर भागापर्यंत येतोय। याला इंट्राप्लेट स्ट्रेस असंही म्हटलं जातं। याशिवाय नाशिकच्या पश्चिम भागात जमिनीखाली भूगर्भीय भेगा आहेत, त्यांच्यावर सतत ताण येतोय। त्यातच नाशिक आणि पालघरच्या बहुतांश तालुक्यात अलीकडे मुसळधार पाऊस बरसलाय। ते पाणी जमिनीखाली झिरपून त्याचाही दाब तयार झालाय। त्यामुळे असे धक्के वारंवार जाणवत आहेत असं भूगर्भ तज्ज्ञांचं मत आहे। 3 रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेचे जे भूकंपाचे धक्के ही भूगर्भातली घडामोड सतत चालू असते, त्याचा विशेष परिणाम होत नाही। परंतु 4.3 वगैरे किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या क्षमतेचे असले तर परिणाम होऊ शकतो। त्या अनुषंगाने आपण सर्व धरण मालकांना सूचना दिलेल्या असतात की अशा प्रकारचे जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी, फक्त भूकंपच नाही, मोठ्या प्रमाणावरची अतिवृष्टी असेल किंवा चक्रीवादळ वगैरे असतील तर अशा कालावधीत देखील धरणांचं एक विशेष तपासणी केली जाते आणि त्या अनुषंगाने SDS सोलार रिपोर्टिंग केली जाते। तुर्तास आपल्या कुठल्याही धरणाला धोका नसल्या कारणाने आपल्याकडे तशा प्रकारची कोणतीही रिपोर्टिंग झालेली नाही।
सध्याचे धक्के जरी सौम्य असले तरी भविष्यात एखाद्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फक्त स्थानिक प्रशासनाच्या थातुरमातुर उपायांवर अवलंबून न राहता सरकारनं काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.